नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजचा आपला विषय आहे नवजात बालकांवरील अत्याधुनिक उपचार आणि ज्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर किरण मोरे. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर किरण मोरे हे भारतातील अग्रगण्य निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोग तज्ज्ञांपैकी एक अग्रगण्य बालरोग तज्ज्ञ आहेत. ते विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि अतिगंभीर आजारी नवजात शिशूंच्या उपचारात तज्ज्ञ आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड आणि कतार येथील नामांकित अशा रुग्णालयांमध्ये 14 वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा दिलेली आहे आणि हा जागतिक अनुभव घेऊन ते आता भारतात आलेले आहेत. त्यांनी पूर्वी मुंबईतील प्रतिष्ठित वाडिया रुग्णालयांच्या दोन्ही NICUचं नेतृत्व केलेलं आहे. आता त्यांनी नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यात लिटिल फन NICUs या अत्याधुनिक नवजात शिशु काळजी केंद्रांची स्वतःची साखळी उभारली आहे. एक संशोधक, शिक्षक आणि नवप्रवर्तक म्हणून डॉक्टर मोरे हे खऱ्या अर्थानं समाजात बदल घडवणारे चिकित्सक आहेत. खरं तर सर, सुरुवातीलाच आम्हाला सांगा की मुळात निओनॅटोलॉजी म्हणजे काय असतं? सो निओनॅटोलॉजी एक स्पेशलाइज्ड ब्रांच आहे जी पीडियाट्रिशियन मधले एक स्पेशलायझेशन आहे की 3 वर्ष जवळजवळ ट्रेनिंग करायला लागतं. आणि लहान बाळं हे काय एक छोटा ॲडल्ट नसतात, त्यांचे एक स्पेशल फिजिओलॉजी असते आणि ते काही बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचं डिसीजेसना अंडरस्टँड करण्यासाठी खूप स्पेशलाइज्ड ट्रेनिंग लागतं आणि एक फोकस्ड ब्रांच आहे. जसं MD मेडिसिन आणि कार्डिओलॉजीमध्ये जसा फरक आहे तसं हे एक डेडिकेटेड ब्रांच आहे. ज्या आमचा सगळा फोकस आणि सगळं जे कार्य आहे ते न्यूबॉर्न्समध्येच असतं. अच्छा, खरं तर आजचा आपला विषय आहे की बालकांवरील अत्याधुनिक उपचार. खरं तर या विषयाविषयी चर्चा करण्याची वेळ याच्यामुळे आली कारण नवजात शिशू जे असतात, जे बालक असतात, त्यांच्या मृत्यूचं प्रमाण हळूहळू वाढतंय. तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे डॉक्टर की सध्या हा आकडा कुठवर आहे आणि आपला महाराष्ट्र या आकड्यात कुठे आहे? राईट, म्हणजे सांगायला खरं तर वाईट वाटतं की भारतात जवळजवळ प्रत्येक वर्षी 6 लाख नवजात शिशूंचा मृत्यू होतो आणि जगभरातल्या मृत्यूंमध्ये भारत एकटा 18% कंट्रीब्यूट करतो. म्हणजे प्रत्येक 6 बालकातला एक मृत्यू भारतात होतो. आणि न्यूबॉर्न मॉर्टॅलिटी रेट किंवा NMR जो असतो, जो इंडियामध्ये आधी तर खूप हाय होता, 50-60 होता पर 1000. ते प्रमाण आता 17 ते 18-20पर्यंत आलेलं आहे. पण आपला जो गोल आहे गव्हर्नमेंटचा, जो SDG गोल बोलतो आपण, तो 11-12च्या आत आणायचा आहे बाय 2030. अजूनही मिशन लांब आहे. आणि मी जिथे काम करून आलो तिथे तर तो रेट होता फक्त 1 in 1000. सो वी आर सो फार अवे. अच्छा, असं म्हणतात की जेव्हा नवजात बालक असतं त्याला उपचारांची आवश्यकता असते तेव्हा त्याला वेळेत उपचार मिळण्याचं प्रमाण हे फार कमी आहे. मुळात हे खरं आहे का डॉक्टर? आणि मुंबईसारख्या इतक्या प्रगत शहरात सुद्धा वेळेत का नाही उपचार मिळत? करेक्ट. कारण काय होतं की प्रत्येक पॅरेंटला तो एक पहिला एक्सपिरियन्स असतो. ऑब्व्हियसली त्यांना गाईड करायला जे ऑब्स्टेटिशियन्स किंवा जे डिलिव्हरी अटेंड करणारे पीडियाट्रिशियन असतात, पण बरेच फॅक्टर आहेत. काही बाळांना खूप अत्याधुनिक ट्रीटमेंट लागते. मग फायनान्स कोण करणार, बेडची अवेलेबिलिटी, समजा टर्शियरी केअर म्हणजे जिथे व्हेंटिलेटर लागणार आहे तो कुठे लगेच अवेलेबल आहे आणि तिथे त्या सेंटरला पोहोचायला कसं जाता यायला पाहिजे त्याची सोय नाही आहे. ॲम्ब्युलन्सेस सिस्टीम्स आपल्या अजून तेवढ्या गिअर्ड नाही आहेत, तेवढ्या ॲडव्हान्स ज्या स्पेशलाइज ॲम्ब्युलन्स लागतात तशा अवेलेबल होत नाही. त्यामुळे पॅरेंट्स कन्फ्यूज होतात आणि देर इज नो लाईक सेंट्रल हेल्पलाईन वेअर पॅरेंट्स कॅन कॉल की आम्ही कुठे जाऊ. तर ते गायडन्स त्यांना मिळत नाही. त्यामुळे एव्हरी पॅरेंट समटाईम फॉल इन द सेम प्लेस. अच्छा, म्हणजे जनजागृतीचा अभाव म्हणू शकतो का आपण याला? करेक्ट. एक गोष्ट चांगली होते की आता बरेचसे पॅरेंट्स जे एज्युकेटेड आहेत ते ट्राय करतात की अशा ठिकाणी डिलिव्हरी जिथे स्वतः NICU आहे, तर मग त्यांना कुठे पळापळी करायला लागत नाही. पण इंडियामध्ये अजूनही बऱ्याच प्रमाणात छोट्या नर्सिंग होममध्ये किंवा छोट्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते जिथे NICUचा बॅकअप नसतो. तेव्हा इमर्जन्सी होते, तर त्या मोमेंटला त्यांना कुठे जायचं बऱ्याचदा त्या बाबतीत गायडन्स मिळत नाही. अच्छा, खरं तर आपण न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कतार अशा वेगवेगळ्या देशांमध्ये रुग्णसेवा दिलेली आहे. तिथली नवजात बालकांवरची रुग्णसेवा किंवा उपचार सुविधा आणि आपल्या भारतातील उपचार सुविधा यांमध्ये काय फरक आहे? बराच फरक आहे. कारण म्हणजे आता आपल्या इंडियामध्ये जसं डिवाइड आहे, देर आर सेंटर्स विच आर ॲट पर, जी बाहेरच्या प्रदेशात तेवढे सगळी सुविधा पण आहेत, इक्विपमेंट आहेत, ट्रेनिंग पण आहेत. खूप आमच्यासारखे डॉक्टर आहेत जे बाहेर ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत आणि इथे खूप सारा एक्सपिरियन्स घेतलेले डॉक्टर्स पण आहेत. पण ते सेंटर लिमिटेड आहेत. आणि दुसरं काय होतं की एक टीमवर्क जो लागतो, बऱ्याचशा टीम्स अवेलेबल नसतात किंवा तेवढ्या ट्रेन नर्सेस अवेलेबल नसतात किंवा काही अत्याधुनिक जे इक्विपमेंट्स आहेत, न्यूबॉर्नसाठी स्पेशलाइज व्हेंटिलेटर्स असतात, ते कधी कधी अवेलेबल नसतात. काही स्पेशल मशीन्स लागतात, त्या प्रत्येक सेंटरला अवेलेबल नसतात. कारण हे खूप सगळं खर्चिक आहे आणि आपल्या याच्यात डिवायडेड आहे. आपल्या इथं प्रायव्हेट सेक्टर पण तेवढाच मोठा आहे, तिकडे गव्हर्नमेंट सेक्टर जास्त स्ट्रॉंग आहे. आपलं गव्हर्नमेंट पण एक्सलंट जॉब करत आहे, पण आपली पॉप्युलेशन एवढी आहे की कितीही केलं तरी आपल्याला ते कमीच पडतं. त्यामुळे तो जो गॅप आहे तो गॅप
गॅप प्रायव्हेट सेक्टर फुलफिल करतो, पण तिथेही खूप डिवाइड आहे. तर सेंटर्स, प्रत्येक सेंटर तेवढं सक्षम नसतं, त्यामुळे ते बाळ बरोबर त्या प्रत्येक सेंटरला जाईल जिथे सगळी सुविधा होईलच, तसं कधी कधी होत नाही. अच्छा. आता या मुलाखतीला येण्यापूर्वी मी तुमच्याविषयी थोडंफार वाचलं डॉक्टर, आणि त्यात मला असं कळलं की तुमचं परदेशात उत्तम सुरू होतं, की म्हणजे अगदी उत्कृष्ट अशी कारकीर्द सुरू होती, सगळं काही सेट होतं, पण ते सगळं सोडून तुम्ही भारतात का परतलात? वेल, हा क्वेश्चन मला खूप जणांनी विचारला. हां. म्हणजे एक मिड लाईफ क्रायसिस सारखं असं मनात थॉट आला की यार एवढं सगळं आता ट्रेनिंग झालं, याच्या पुढे काय? तर हा सगळा अनुभव घेऊन इंडियात येऊन काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्या जनतेला किंवा आपल्या लोकांना याची मदत झाली पाहिजे, तर त्या अनुभवाचा काहीतरी फायदा आहे. त्यामुळे तो एक पॉईंट आला होता. आणि फॅमिली रिझनसाठी पण मला असं वाटलं इंडियाला येऊन करा, म्हणून मी बऱ्याचदा कॉर्पोरेट सोडून पहिला जॉब माझा जो होता तो वाडी हॉस्पिटलला होता. मी पहिलं ट्रस्ट हॉस्पिटल जॉईन केलं आणि इट वॉज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स आय हॅड. आणि सुरुवात कशी झाली होती, म्हणजे सर, म्हणजे तुम्ही शिक्षणासाठी परदेशात कसे गेलात, म्हणजे ती सुरुवात सांगा ना जरा. हां, मी MD केलं बॉम्बेमध्येच आणि 1-2 वर्ष सुरतमध्ये पण थोडासा एक्सपिरियन्स घेतला. आणि त्याच्यानंतर मला नेहमी ॲस्पायर होतं ना, काय आहे त्या पलीकडेच्या जगात जे आपल्याला आणि त्यावेळी त्यावेळी गुगल पण नव्हतं, म्हणजे माहिती नव्हतं की अरे फार फार टेक्नॉलॉजी नव्हतं, व्हॉट्सअप, फेसबुक काहीच नव्हतं त्यावेळी. तर आम्हाला फक्त उत्सुकता होती की काहीतरी आहे जिथे आपल्याला शिकून यायचं आहे, चांगलं काहीतरी ॲडव्हान्स घ्यायचं आहे. म्हणून आम्ही असं लिटरली कसं तरी सर्च करत कसं तसं पहिल्यांदा मी ऑस्ट्रेलियाला पोहोचलो. तिथे गेल्यावर मग ऑब्व्हियसली गोष्टी कळायला लागल्या. मग तिथडचं ट्रेनिंग करावं असं वाटलं, म्हणून मी तिथला 6 इयर्सचा प्रोग्राम आहे आणि न्यूट्रल ॲडव्हान्स ट्रेनिंग जे आहे सगळ्या तिथल्या 3 डिफरंट हॉस्पिटल्समध्ये, मेलबर्न, पर्थमध्ये केलं. त्याच्यानंतर मला न्यूट्रल कार्डिओलॉजीमध्ये इंटरेस्ट होता, तर ते टोरंटोमध्ये सिकिट्स म्हणून जे हॉस्पिटल आहे सर्वात वन ऑफ द टॉप 5 हॉस्पिटल, तिथे त्याचं ट्रेनिंग चांगलं होतं. सो आय मूव्ड देअर आणि तिथे मी 1.5-2 वर्ष ट्रेनिंग केलं. आणि नंतर मग जॉबसाठी ऑब्व्हियसली आय वॉज क्वालिफाईड. सो मग वाटलं की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये जॉब करावा, तर न्यूझीलंडमध्ये अपॉर्च्युनिटी आली, म्हणून मी न्यूझीलंडला शिफ्ट झालो. तिथे मी ट्रान्सपोर्ट डिरेक्टर पण होतो, म्हणजे पूर्ण साऊथ आयलंडला कुठल्याही बालकाला काही लागलं तर आम्ही वीज टू डिस्पॅच द आयदर ॲम्ब्युलन्स ऑर इवन चॉपर. आणि एक व्यवस्थित सिस्टीम होती तिथे, माझी मोठी टीम होती, त्याला मी लीड करायचो. पण नंतर मग तो थॉट आला की यार हे सगळं चांगलं आहे, पण आपल्या पॅरेंट्स आणि आपले जे बरोबरचे लोक आहेत किंवा आपला जो समाज आहे त्यांना खूप गरज आहे की कीप रीडिंग अबाउट इट अँड यू मिस इंडिया वेन यू स्टे देअर फॉर सो लॉंग. मग तेव्हा असं वाटलं की यार आता येऊया परत. अच्छा, बरोबर. म्हणजे जे तुमचं स्वप्न होतं, जे आकर्षण होतं की 7 समुद्रा पार जायचं आणि मग तिकडे काम करायचं, पण ते म्हणतात ना की माणसाची नाळ ही त्याच्या जमिनीशीच, मातीशीच जोडलेली असते, तसंच झालं तुमचं. तसंच झालं. बरं, तुम्ही सतत हे NICU म्हणताय, म्हणून NICU म्हणजे काय आहे डॉक्टर? सो न्यूबॉर्न इंटेन्सिव्ह केअर जे असतं ना, हे स्पेशलाइज्ड युनिट असतं ज्याच्यामध्ये लहान बाळकांची पूर्ण काळजी घेतली जाते. त्याच्यात सर्वात इम्पॉर्टंट असतं इन्फेक्शन कंट्रोल. म्हणजे आम्ही जे NICU डिझाईन केलं आहे त्यात बाळांना हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन होऊ नये तसे एअर एक्सचेंज सिस्टीम क्रिएट केलेलं आहे. लिटिल फनमध्ये आम्ही तसं केलेलं आहे की एअर एक्सचेंज सेपरेटेड आहेत, की काही एका बाळाचं इन्फेक्शन दुसऱ्या बाळाला लागलं नाही पाहिजे. ॲडव्हान्स मशीन्स लागतात, व्हेंटिलेटर असतो किंवा नॉन इन्व्हेसिव्ह मशीन्स असतात जे बाळांना ब्रिदिंगला सपोर्ट करतात. मदरनं तिथे थोडंसं टाईम स्पेंड करायची हे हवे, टाईम स्पेंड करायला थोडासा त्यांना अलाव करता आला पाहिजे. आम्ही फॅमिली सेंटर्ड NICU केलेलं आहे, म्हणजे पॅरेंट्स आर अलाउड 24/7. इनफॅक्ट मदर तर कधीही येऊ शकते, तिथे राहू शकते, तर तेवढी ती स्पेस देणं त्यांना बसायला, तेवढी जागा त्यांना दिलेली आहे. आणि कारण त्याच्यानेच बाळांची इम्प्रूव्हमेंट होते, मदरचं फिडिंग बेटर होतं. आणि नंतर जे ॲडव्हान्स लागतात गोष्टी, जसे ॲडव्हान्स व्हेंटिलेटर झालं, काही कुलिंग थेरपी, नायट्रिक ऑक्साईड थेरपी, ॲडव्हान्स मॉनिटरिंग झालं, हे सगळं आहे. आणि आम्ही AI इंटिग्रेशन पण केलेलं आहे की जो डेटा कंटिन्युअसली मॉनिटरचा येतो तो सुद्धा आमच्या सेंट्रलाइज कम्प्युटरमध्ये येऊन त्याचे आम्ही डिसीज प्रेडिक्शन मॉडेलिंग वगैरे जे ते सुद्धा आता चालू आहे. म्हणजे ते वी आर बिल्डिंग दोज सिस्टीम. त्या प्रोसेसला एक 6 महिने वर्षभरात वी विल कम टू मॉडेल वेअर वी कॅन, म्हणजे लवकर बाळ सिरियस व्हायच्या आधी पिकअप झालं पाहिजे. कारण बाळ कसं NICU मध्ये पॅरेंट्स पूर्ण तुमच्या जिम्मेदारी टाकतात बाळाला काळजी घ्यायला, तर ती एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या काळजीत असताना बाळाला काही झालं नाही पाहिजे. त्यासाठी ती सगळी राऊंड द क्लॉक सिस्टीम ऑफ डॉक्टर्स, नर्सेस, तर तसं आम्ही ते प्रोव्हाइड केलेलं आहे की 24 तास एक ट्रेन डॉक्टर आहेच, एक सनर कन्सल्टंट आहे जो बॅकअप आहे आणि सगळ्या ट्रेन नर्सेस आहे. तर त्या सगळ्या नर्सेसचं ट्रेनिंगसाठी पण आम्ही खूप एफर्ट घेतो, सो दॅट दे गेट द ऑप्टिमम केअर. अँड दॅट वॉज वॉट आय हॅव सीन अब्रॉड की सिस्टीम प्रॉपर होते. तर आम्ही सिस्टीम्स आणि प्रोसेसेसवर काम करतो. अच्छा, म्हणजे अतिशय अत्याधुनिक अशा सुविधांनी सज्ज असे सेंटर्स तुम्ही उभारलेले आहेत. आणि सगळ्यात उत्तम बाब जर बघायची झाली तर ही आहे की आईला बाळासोबत राहता येतं या सेंटरमध्ये. अगदी मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये सुद्धा असं होतं डॉक्टर की बाळाला एखाद्या ॲडव्हान्स अशा उपचारांसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागतं, कारण हे उपचार इथे नसतात. तुमच्याकडे अशी वेळ येते कधी?
नाही, सध्या तरी म्हणजे आम्ही कार्डियाक सर्जरीज अजून स्टार्ट नाही केलं. बाकी ऑल टाइप्स ऑफ न्यूरोटल सर्जरीज आम्ही करतो. ब्रेन, ॲब्डॉमिनल सर्जरीज आणि सगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत. पण लवकरच आम्ही कार्डियाक सर्जरीज पण सुरू करणारच आहोत. तर मग कुठल्याही सिस्टीमसाठी आम्हाला बाळाला दूर हलवायला लागायची गरज नाही पडणार आहे. दॅट इज व्हॉट वी आर एमिंग टुवर्ड्स. जेव्हापासून हे सेंटर सुरू झालेले आहेत तेव्हापासून एखादं असं उदाहरण कायम लक्षात राहिले म्हणजे आता पुढे जाऊन आयुष्यात असं काही घडलं का? म्हणजे खूप सारे आहेत, म्हणजे आपल्याला एक तास बोलायला लागेल. पण असे मेन प्रॉब्लेम काय आहेत, जेव्हा प्रिमॅच्युअर बाळं होतात आणि आजकाल खूप प्रेशियस प्रेग्नन्सी, एव्हरी प्रेग्नन्सी इज प्रेशियस, पण कधी कधी IVF 10-10, 20-20 वर्ष बाळं नाही झाली. तर रिसेंटली आम्हाला एक कपलला 21 वर्ष बाळच नव्हतं. एक प्रिव्हियस बेबीचे डेथ झाली होती आणि त्यांना ट्विन्स झाले. आता ट्विन्स प्रिमॅच्युअर तेही 26 आठवड्याचे जेव्हा झाले ना, तेव्हा एक मोठा डोंगर असतो त्यांना की 20-25-30 लाखाचा खर्च होऊ शकतो प्रायव्हेटमध्ये. तेव्हा कसं करायचं? सो आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या बाळाला घरी पाठवू, कारण त्यांचा लास्ट चान्स होता. सो वी सेड वी विल हेल्प यू. त्यांची स्वतःची 1 लाख 2 लाखाची पण तयारी नव्हती, पण आम्ही थोडेसे फंड्स रेज करून, खूप सारे डिस्काउंट करून, खूप सारे इथून तिथून चॅरिटी करून त्या बाळांना ऑलमोस्ट 60-70 दिवसांनी दोघांनाही घरं पाठवलं. तर दॅट वॉज अ व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर अस अँड फॉर द फॅमिली. आणि त्यांच्यासाठी ते मोठं गिफ्ट होतं आणि त्यांची खूप दुवा मिळाली आम्हाला. काही आम्ही पैसे नाही कमवले, पण खूप सारी दुवा मिळाली. तर असे खूप सारे इन्सिडेन्सेस आहेत की मी स्वतः पैसे दिलेत आणि मग त्यांना म्हटलं की इकडे जा, वाडियाला घेऊन जा किंवा असं करून जा, जर आमच्याकडे फॅसिलिटी नसेल तर. आणि जनरली वी गिव्ह एंड टू एंड केअर, म्हणजे पैशाच्या अभावी ट्रीटमेंट होणार नाही असं नाही करत आम्ही इथून तिथून. आणि गव्हर्नमेंटचं पण जसं CM रिलीफ फंड्स वगैरेचं आम्हाला बॅकअप आहे. खूप चांगलं काम करतायत ते. आणि बरेचसे NGOज आहेत, टाटा ट्रस्ट आहेत, त्यांचा सपोर्ट मिळतो. फक्त एफर्ट टाकायला लागतो, तो आम्ही टाकतो. सो आम्ही फॅमिलीचा जो प्रॉब्लेम त्यांच्या बरोबर उभं राहून तो सॉल्व्ह करतो. त्यांना असं नाही की तुम्ही अरेंज करा, आम्ही हेल्प करू, असं नाही. सो इट लाईक अ जॉईंट इश्यू की आपल्याला बाळाला घरी पाठवायचं आहे, हे आमचं ध्येय असतं. त्यामुळे आमचा जो ट्रान्सफर आउटचा रेट लेस दॅन 1% आहे. आम्ही जनरली एंड टू एंड ट्रीटमेंट देतो आणि बाळांना घरी पाठवतो. पैशाच्या अभावी ट्रीटमेंट थांबत नाही. अच्छा, म्हणजे पालकांना खर्चाचं काही टेन्शन नसतं. हा, आम्ही सपोर्ट करतो, त्यांना गाईड करतो कसं मॅनेज करता येईल. कारण ते मग तसे भांबवतात. बरेचसे यंग पॅरेंट्स असतात, अरे एवढं नाही आम्हाला शक्य नाही, आम्ही जातो इथे तिथे जातो किंवा. आणि कसं आहे की गव्हर्नमेंटमध्ये किंवा समजा ट्रस्ट वाडियामध्ये इकडे बेडची अभावी नेहमीच असते. कारण अशा बाळांना काय असतं, व्हेंटिलेटर लागला, व्हेंटिलेटर लिमिटेड असतात, प्लस आम्हाला सर्किट्स लागतात. आम्ही कुठल्याही बाळाचं काढून व्हेंटिलेटर कुठल्या बाळाला टाकू शकत नाही. त्यामुळे सडनली कुठल्या ICU मध्ये जसं वाड्याला आमच्याकडे पेशंट आला तर आम्हाला घ्यायचं पॉसिबल नाही व्हायचं, कारण मशीन बिझी आहे आणि ती मशीन नाही मिळालं तर ते बाळ तिथे दगावणार आहे. मग त्यामुळे रिफ्यूज होतात त्यांना बेड. मग कितीतरी वेळा असं होतं की मुंबईत 3-4 ठिकाणी ते हॉस्पिटलला जातात, त्यांना बेड मिळत नाही. सो असे बऱ्याच जणांना आम्ही सांगतो की आमच्याकडे या, आमच्या दरवाजाला आलेला कोणी बाळ आम्ही रिफ्यूज करत नाही. तुमच्याकडे पैसे नसेल तरी आम्ही घेऊ, त्या बाळाची लाईफ सेव्ह होईल, त्याच्यानंतर पैसा आपण मॅनेज करू शकतो आणि देवाच्या कृपेने कुठून ना कुठून पैसा येतो. अच्छा, आता हे त्यासाठी आम्ही म्हणजे अवेलेबल आहोत आणि आमचे नंबर्स पण आहेत. सो एनीवन कॉल, इफ दे आर नॉट गेटिंग द बेड दे कॅन कॉल अस. आणि आमच्याकडे नेहमी व्हेंटिलेटर असतात, कारण आमचे 3 सेंटर आहेत. समजा आम्ही फुल असेल तरी वी कॅन मूव्ह द मशीन्स विदिन अन आवर. लगेच पोर्टर करता येतं आजकाल. म्हणजे आता हे जे तुम्ही बोलत होतात ना डॉक्टर, त्याच्यातून असं म्हणजे मनात आलं की म्हणूनच लोक डॉक्टरांना का देव मानतात, ते असं तुमच्या बोलण्यावरून आय लक्षात थिंक आलं. देव तर वरती आहे, आपलं आम्ही निमित्त, आम्ही फक्त एक माध्यम आहोत. ते प्रोव्हाइड करायचं आमचं काम आहे बस. आणि ते जे मिळतं सॅटिस्फॅक्शन, दॅट इज व्हॉट वी वर लुकिंग. जे कधी कधी बाहेर ते मिस होत होतं. अच्छा, बरं, आजवर तुम्ही अनेक बालकांवर उपचार केले असतील, भारतातल्या, परदेशातल्या, आपल्या मुंबई शहरातल्या. आपलं जे लिटिल फन आहे NICUs, ही साखळी अशा कोणत्या उणीवा भरून काढेल जे अजूनही तुम्हाला असं वाटतं की आरोग्य सेवेत किंवा आपल्या बालकांवर जे उपचार करणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांमध्ये अजूनही त्या उणीवा आहेत ज्या तुम्ही भरून काढू शकता? करेक्ट. सो आता मोठे 2-3 गॅप्स आहेत. जसे एक्स्ट्रीम प्रिमॅच्युरिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे आता, कारण लेट प्रेग्नन्सीज, लेट मॅरेजेस, IVFचं प्रमाण, याच्यामध्ये प्रिमॅच्युअर बाळ होणं म्हणजे 37च्या खाली, पण इवन 30 वीक्सच्या खाली. नॉर्मल प्रेग्नन्सी 40 वीक असते, तर 30 वीक्सच्या खाली जे बाळं होतात त्याचं प्रमाण खूप वाढलं आणि ह्या सगळ्या बाळांना खूप स्पेशलाइज केअर लागते. तेव्हा मग बऱ्याचदा गव्हर्नमेंट किंवा जे बिझी NICUsमध्ये हे बाळांची काळजी होत नाही. कधी छोट्याशा इन्फेक्शनने बाळं दगावतात. तर आम्ही आमचे प्रिमॅच्युरिटीसाठी जे रेट्स आहेत आणि जे रिझल्ट्स आहेत ते खूप उत्तम आहेत. म्हणजे 24 आठवडे, 23 आठवड्यापासून आणि 500 ग्रॅमपासूनचे पुढचे बाळ आम्ही वाचवलेत आणि घरी पण पाठवलेत. तर तो मोठा एक गॅप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एक रिझनेबल पॅकेजेस करून देतो आणि फंड्स रेज करून पॅरेंट्सना, बाळांना घरी पाठवतो. जसं मी एक्झाम्पल बघितलं. दुसरं आहे ना, कूलिंग थेरपी जी एक आहे, जी बाळं रडली नाही आहेत,
त्याचं प्रमाण पण इंडियात खूप जास्त आहे की बाबा बाळ नाही रडलं, त्यांच्या मेंदूला इजा झाली तर त्यांना आम्ही टेम्परेचर कूल करतो 33-34 डिग्रीज 72 तासासाठी आणि त्यांचा मेंदूचं प्रोटेक्शन होतं. ऑलमोस्ट 40% ब्रेन इंजुरी कमी होते त्याच्याने. तर ते सगळे सुविधा करणारे पण सेंटर्स फार कमी आहेत. बरेच गव्हर्नमेंटमध्ये ते नाही आहे आणि इंडियाचं जे बर्थ अस्फिक्सियाचं प्रमाण आहे ते अजूनही हाय आहे कम्पेअर टू अदर कंट्रीज आणि आपली लेवल मतलब बाकी डेव्हलपिंग कंट्रीजच्या बरोबर आहे, म्हणजे आफ्रिकन कंट्रीजच्या लेवलला आहेत. तर तिथे सुद्धा बऱ्याच बाळकं टाईमला पोहोचत नाहीत. तर तिथे आम्ही आमच्या सेंटर्सना कूलिंग थेरपी पण देतो. ॲडव्हान्स बाळं ज्यांना सिक खूप असतात, जे बाळं खूप सिरियस होतात, त्यांना शॉकमध्ये म्हणतो आम्ही किंवा त्यांचे ब्लड प्रेशरचे इश्यू, हार्टचे इश्यू होतात, तर आम्ही प्रत्येक सेंटरला, आता मी स्वतः कार्डिओ ट्रेन आहेत, आम्ही ॲडव्हान्स म्हणजे एको करून एको बेस्ड मॅनेजमेंट करतो. म्हणजे इकोकार्डिओग्राफी किंवा फंक्शनल इकोकार्डिओग्राफी करून त्याच्यानुसार एक सिस्टमॅटिक अप्रोच ठेवलेला आहे, एक प्रोटोकॉलाइज्ड अप्रोच आहे. त्यामुळे त्या आमच्या तशा सिक बाळांचं वाचवायचं पर्सेंटेज पण आमच्याकडे चांगलं आहे. तर बरीचशी गव्हर्नमेंट बाळं आमच्याकडे येतात की आता बाळ नाही वाचणार असं वाटतंय, त्याने 40-50% सॅच्युरेशन आले आहेत आणि आम्ही त्यांना वाचून घरी पाठवलं आहे. सो तिथे आम्ही थोडासा ते गॅप होतो, कारण तिथे एक स्पेशलाइज ट्रेनिंग लागतं, एक टीम लागते राऊंड द क्लॉक, तेव्हाच ती बाळं वाचतात, नाहीतर नाही होत. तर तो एक गॅप आहे जो आम्ही भरतो. आणि एक देर इज अ गॅप बिटवीन म्हणजे गव्हर्नमेंट आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जो मोठा गॅप आहे की एक मी चाळीत वाढलेलो आहे लालबागला आणि आम्हाला माहिती आहे किती अवघड असतं. म्हणजे एक माणूस आजारी पडला की एक मोठा खड्डा पडतो फॅमिलीला फायनान्शियल. तर मग सो आय एम्पॅथाईज, म्हणजे मला ते रिलेट होतं की मी स्वतः पाहिलं लहानपणी हा स्ट्रगल. तर एक बाळ जर गेलं तर गव्हर्नमेंटमध्ये ते वाचेल की नाही याची गॅरंटी नसते आणि कॉर्पोरेटमध्ये जायची भीती वाटते. तर तो मधला जो गॅप आहे की बाबा अफोर्डेबल आहे आणि ट्रीटमेंटमध्ये पण आम्ही काही कॉम्प्रोमाइज करत नाही, तर त्या गॅपला आम्ही भरायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे इट इज ॲक्सेसिबल, इट इज अन ॲडव्हान्स NICU बट ॲक्सेसिबल अँड अफोर्डेबल फॉर ऑल. अच्छा, बरं, एकूणच आपल्या भारतातला जो नवजात बालकांचा मृत्यूदर आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या सरकारने किंवा एकूणच आपण एक व्यक्ती म्हणून समाजाने आणि रुग्णालयांनी काय प्रयत्न करावे असं आपल्याला वाटतं? काय सुचवाल? वेल, सरकार खूप प्रयत्न करतेच आहे, नाही असं नाही आहे, पण आपले एवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असून प्रत्येक NICU भरलेले आहेत. मी स्वतः सायनला जातो, KM आणि वाडियाला होतो, तर सगळे NICU तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे आणि जे पेरिफरल NICUज आहेत गव्हर्नमेंटने जे चालू केलेले आहेत तिथेही काम होतं आहे, पण बऱ्याचदा अजून तेवढे ट्रेन डॉक्टर्स, तेवढे ट्रेन नर्सेस नाही आहेत. तर ती लॅक ऑफ कधी मग टाईमली त्या फॅसिलिटीज किंवा काही औषधं अवेलेबल होत नाहीत. तो एक मोठा एक प्रोसेस आहे त्या NICUला मेंटेन करायची. ती कधी डिफिकल्ट होते, म्हणजे सुरुवात तर होते पण ती मेंटेन त्या लेवलला राहायला थोडासा अवघड होतं. दुसरं, रेफरल सिस्टीम चांगली पाहिजे. म्हणजे आम्ही जो मोठा फरक पकडला ते रिजनलायझेशन ऑफ केअर बोलतो आपण, की एखादं बाळ गेलं की त्यांना माहिती आहे नेक्स्ट सेंटरला कुठे पाठवायचं आहे, त्यांना ते विचार नाही करायला लागायचा. आम्हाला पटकन रेफरल यायचं आणि स्वतः आम्ही जाऊन त्यांना घेऊन यायचो. ट्रान्सपोर्ट खूप एफिशियंट पाहिजे. बाळं सो कॉल्ड कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये असं सायरन वाजवत येतात, पण आतमध्ये ना तिथे काही इन्क्युबेटर असतो, ना काही व्हेंटिलेटर असतो आणि नाही कुठला पॅरामेडिक किंवा डॉक्टर असतो जो त्या बाळाची काळजी घेईल. बाळ असा जीव मुठीत धरून त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो आणि बरीच बाळं दगावतात तिथे. तो तिथे मोठा गॅप आहे. त्यासाठी पण आम्ही एक स्वतःची आमच्या ॲम्ब्युलन्सची हे करतो आहे, जे आम्ही पब्लिकला अवेलेबल करणार. आमची स्वतःची ॲम्ब्युलन्स एनीवन कॅन ॲक्सेस. 3-4 ॲम्ब्युलन्सेस आहेत जे आमच्या डेव्हलप्ड आहेत, तशा ज्या कुठल्या एरियामध्ये जाऊ शकतात. सो ते आहे आणि एक मोठा एफर्टच आहे बेसिकली टू इम्प्रूव्ह द गव्हर्नमेंट सिस्टीम अँड मेक इट ॲक्सेसिबल. एक सॉर्ट ऑफ एक रेफरल सिस्टीम क्रिएट करा आणि ट्रान्सपोर्ट करा, हे सगळं. आणि खूप सारे डॉक्टर्स आणि नर्सेस ट्रेनिंगची आवश्यकता आहे, जे आम्ही ट्रेनिंग सेंटर पण करतो आहे. आता आम्ही ट्रेन पण करतो आहे लोकांना. तर एक ओव्हरऑल एफर्ट हवा आहे. आणि जे पेरिफेरीज आहेत तिथे बऱ्याचदा ह्या सगळ्या एक्सपर्टीज अवेलेबल नसतात किंवा एक डॉक्टर असतो तो बिझी असतो, ओपीडीत बिझी असतो, मग तिथे बाळाला लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे आमची इच्छा आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्समध्ये हे काढावेत जेणेकरून प्रत्येक एरियामधलं बाळ वाचेल. आणि मुंबईचं ट्रॅफिक तेवढं आहे की म्हणजे कल्याणहून येणारं बाळ इथपर्यंत पोहोचेपर्यंत कधी दगावतं, कारण आपल्या डिस्टन्स कमी असले तरी ट्रॅफिक आणि इन्फ्राचा अभाव आहे. त्यामुळे खूप सारे इश्यूज होतात, म्हणून मृत्यूचं प्रमाण थोडं जास्त आहे. अच्छा, बरं डॉक्टर, आज अनेक होतकरू तरुण आपला हा कार्यक्रम बघत असतील, ज्यांना स्वतःला भविष्यातले ते डॉक्टर म्हणून स्वतःला पाहत असतील आरशात. त्यांना जर निओनॅटॉलॉजी क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय करावं आणि त्याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? वेल, मी माझ्या फेलोना हे सांगते की निओनॅटॉलॉजी एक पूजा आहे आणि म्हणजे एक डेडिकेशन आहे, एक कॉलिंग आहे की बाबा तुम्ही डेडिकेटेड आहात, तुम्हाला इच्छा असेल, तुम्हाला आवडत असेल ही ब्रांच तर नक्की या. कारण ना खूप त्याला डेडिकेशन लागतं. 24 तास तुम्हाला तुमची झोप नाही होत कधी
ते बाळ सिरियस झालं की तुम्हाला जाऊन तिथे उभं राहावं लागतं कधी कधी तासनतास, आणि त्या लेवलच्या एफर्ट्सशिवाय ही बाळं वाचत नाही. आणि अजूनही म्हणजे पेरिफेरीला जायची गरज आहे किंवा छोट्या छोट्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण एवढं जास्त आहे, तिथे जायची गरज आहे. त्यामुळे जेवढे जास्त डॉक्टर्स ट्रेन होतील आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जिथे अभाव आहे तिथे जाऊन काम करतील, त्यानेच आपलं प्रमाण वाढणार आहे. पण ते प्रामाणिकपणे ज्यांना करायचं त्यांनीच या फील्डमध्ये यावं, कारण ते बाळं तर म्हणजे पूर्ण आयुष्य तुमच्यावर आहे. म्हणजे खरंय, थोडंसं तुमचं दुर्लक्ष झालं, नजरहटी दुर्घटना घटी असं असतं या बाळांमध्ये. ते कधी कधी वेळ देत नाही, एका मिनिटात सुद्धा बाळ दगावू शकतं. तर ते तेवढ्या काळजीने ही ब्रांच, म्हणून ती ब्रांच डिफरंट आहे दॅन पीडियाट्रिक्स, की खूप खूप डेडिकेशन लागतं ह्याच्यामध्ये. हो, म्हणजे अगदी नाजूक पेक्षा पण नाजूक हे उपचार क्षेत्र आहे डॉक्टर. खरं तर तुम्ही सांगितलं की असे सुद्धा बालकं तुमच्याकडे पालक घेऊन येतात की ज्यांना इतर रुग्णालयांमध्ये सांगितलेलं असतं की आता बाळ नाही वाचू शकत, आणि तुम्ही त्यांना अक्षरशः नवजीवन देता. आज असे सुद्धा पालक हा कार्यक्रम बघत असतील डॉक्टर, की ज्यांची बाळं ही जन्मतःच काहीतरी आजार पण घेऊन जन्माला आलेली असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही अगदी थोडक्यात काय सल्ला द्याल, संदेश द्याल? सो आय थिंक जनजागरूकता आवश्यक आहे. आता न्यूट्रलमध्ये एवढे ॲडव्हान्सेस झालेले आहेत की ॲक्च्युली काही कारण नाही की बाळं दगावली पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला उपचार अवेलेबल आहेत. सगळ्या टाईपच्या सर्जरी केल्या जातात. हार्ट सर्जरीचे रिझल्ट चांगलेले आहेत. सिरियस झाली बाळं इन्फेक्शनमध्ये तरीसुद्धा त्यांना मॅनेज केलं जातं. कधी कधी खूप असे ॲडव्हान्सेस मशीन अवेलेबल आहेत की आमचं म्हणजे लंग्स पूर्ण खराब झाले तरी पण आम्ही त्यांना ॲडव्हान्स व्हेंटिलेटरवर टाकून हळूहळू बाहेर काढतो. ऑब्व्हियसली पेशन्स लागतो, थोडा खर्च लागतो, आणि पण हिंमत असेल तर मार्ग निघतो. माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या बाळाला राईट ठिकाणी व्यवस्थित NICUमध्ये घेऊन जा आणि मार्गदर्शन घ्या, तर डेफिनेटली बाळ वाचू शकतं. अगदीच अगदीच डॉक्टर, खूप खूप आभार कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि इतक्या मौल्यवान अशा मार्गदर्शनाबद्दल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची, पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.